हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आमच्याकडे जरा सोलरची कामगिरी घेतली आहे. सोलर बसवायला आले होते. तीन चार पॅनल आहेत. बसून झालं आहे बऱ्यापैकी. असे संध्याकाळचे 3-4 वाजलेत आणि इथे आमच्या मुलांचं रेतीत खेळायचं काम चाललंय. हे बघा, हे दोघं रेतीमध्ये खेळत आहेत. त्याला मी हाक मारते तर शोधतोय कुठून मला आवाज देते. आणि ह्यांचं रेतीत चाललंय, किल्ले बनवत आहेत. आज आमचं थोडं मार्केटला काम होतं. आम्ही मार्केटला निघालो, लांजाला. हायवेचं काम चालू आहे त्याच्यामुळे धुरळा पण खूप आहे रस्त्याला. मधोमध रस्ता खोदला नाही आहे, त्याच्यामुळे 2 व्हीलरवाल्यांना थोडी रिस्कच आहे. हे मोठे मोठे खडे आहेत रस्त्याला. ब्रिज होणार आहे इथून. आता लांजाला सुद्धा मोठमोठ्या बिल्डिंग झाल्या आहेत. किती सुंदर बिल्डिंग आहे, नवीनच झाली आहे आता. चार वाजले तरी किती ऊन आहे बघा. आणि इथे ब्रिजच्या इथे आम्ही जवळ आलो. ब्रिजचे सुद्धा काम चालू आहे अजून. रस्त्याला जोरदार काम चालू आहे. ते आम्ही थोडं फर्निचरच्या दुकानामध्ये आलो होतो. कबाड बघायचं होतं आणि पत्र्याची कबाड काय आता बरोबर नाही तेवढी. आम्ही ते फायबरचं कबाड बघितलं होतं, चांगल्या कंपनीचं आहे ते आम्ही खोलून नेऊ शकलो असतो. खोलूनच न्यायचा विचार चालला आहे आमचा. मग ते काका बोलले आम्ही खोलून देतो तुम्हाला, घरी फिट करा. इथे बघा सुंदर बेड होते मस्त. हे कपाट पण छान होतं एकदम. देवारा पण छान एकदम मस्त वाटत होता. रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे पूर्ण धूळ येते, त्याच्यामुळे सगळं पॅक करून ठेवलं त्यांनी, प्लास्टिक बांधून. आम्ही हे कपाट घेऊन आलो कारण कस्टमरचे कपडे व्यवस्थित ठेवावे लागतात. त्यासाठी मला कबाडाची गरज होती. हे असं सुंदर कपाट मिळालं मला. दिसायला पण छान दिसतं आणि कपडे पण चांगले राहतात त्याच्यामध्ये. 3-4 कप्पे आहेत. 1 2 3 4 5 कप्पे आहेत. 1 2 3 4 5 आहेत. 5 कप्पे आहेत.
तर इथे मी माझा कॅनव्हास वगैरे असा ठेवला आहे. पूर्ण साड्यांसाठीच कपाट घेतलं आहे मी हे. आणि इथे मला